जय महाकाली सर्वांना। लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे। गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आणणार आपण तेव्हा आपल्याकडून काहीतरी चुका आपल्या नकळतपणे घडत असतात किंवा काहीतरी आपल्याकडून करणं हे राहून जातं। त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी सर्वात जास्त शेअर करा, जेणेकरून मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते अगदी कोणीही गणपती घरात आणणार आहेत त्यांच्यापर्यंत हे नक्की पोहोचेल। आपण गणपती बाप्पांना घरी आणतो, त्यांना विराजित करतो, त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पाबरोबर रिद्धी आणि सिद्धी या दोघींना देखील आपल्या घरामध्ये आणून स्थापित करायचे असते। कारण गणपती बाप्पाबरोबर रिद्धी आणि सिद्धी जेव्हा येतात तेव्हा आपल्या घरातली प्रॉस्पेरिटी आहे ती वाढत जाते। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, संपत्ती, ऐश्वर्य याची आपल्या घरामध्ये वाढ होत जाते। म्हणून गणपती बाप्पा जिथे आपण विराजित करत आहोत त्या ठिकाणी त्यांच्या गणपती बाप्पाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला प्रत्येकी एक हिरवी वेलची ठेवायची आहे। आणि जेव्हा आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करणार आहोत तेव्हा ती वेलची गणपती बाप्पा बरोबर विसर्जित करायची आहे। म्हणजे ती वेलची आपण रिद्धी आणि सिद्धी असे म्हणून पूजणार आहोत। नक्की हे ह्या वर्षापासून ज्यांनी कोणी अगोदर केलेलं नसेल त्यांनी ह्या वर्षापासून नक्की हे करा। तुमच्या घरामध्ये कधीही कसल्याचीही कमतरता राहणार नाही। श्री स्वामी समर्थ। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।